भरभरून सुख द्यायला तो आपल्याला आलेला आहे आणि आपली सगळी दुःख परत घेऊन जायला आलेला आहे। त्याचबरोबर आपल्या आनंदात द्विगुणित करण्यासाठी गौरी सुद्धा येत आहेत। आमच्या घरी सुद्धा गौरींचं आगमन होणार आहे, त्याच्यासाठीच मी गौरीच्या खरेदीसाठी लालबाग परळमध्ये आली आहे। खामकर बंधूमध्ये मी चालले, तिथे भरभरून खरेदी करणार आहे। चला तर मग माझ्यासोबत। दादा, गौरीचे मुखवटे दाखवता छान छान। वा, काय सुंदर सुंदर मुखवटे आहेत नाही? बापरे, आता ह्याच्यातून चूज करणं म्हणजे मीही कन्फ्युजच आहे। ती गोड आहे नाही? कुठलाही मुखवटा घ्या, गौरीचं रूपच इतकं सुंदर आहे। म्हणजे त्याचे डोळे म्हणा किंवा जे दागिने तिने परिधान केले ते म्हणा, ते बघितल्यावर ऑटोमॅटिकली एक मनात पॉझिटिव्हिटी येते, आपल्या चेहऱ्यावरती आनंद येतो। तरी सुद्धा ह्यातला मी कुठला तरी चूज करते। सगळेच छान आहेत मुखवटे, मी कन्फ्यूज आहे, पण तरी सुद्धा कुठला तरी एक छान असा मुखवटा मी निवडते। हा एक मुखवटा खूप छान वाटतोय मला। किती गोड चेहरा आहे। आपण म्हणतो की चेहऱ्यावरची प्रसन्नता जी असते ती अशी आपल्याला बघायला मिळते। इथे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे आहेत। आता हा थोडासा ग्लॉसी आहे, म्हणजे थोडा शाईन आहे फेसवरती। तर हे असे काही आहेत जे मॅट आहेत, आपल्याला जे हवे तसे आपण घेऊ शकतो। बरं, नथ घालता सुद्धा येते। नथ घालण्यासाठी इथे नाकावरती एक छोटंसं होल आहे। परत अजून पूर्णपणे सजवायचं असेल तर आपल्याला भरपूर पद्धतीने सजवता येईल। आता ज्या वेळेला आपण हा मुखवटा बसवतो गौरीवरती, तेव्हा तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आपण नेकलेस घालू शकतो, हार घालू शकतो, किंवा अजून इथे अजून गजराही अटॅच करू शकतो। माझ्या मते जरी नुसतं एवढं जरी ठेवला, हा मुखवटा नुसता एवढा जरी ठेवला तरी किती गोड दिसेल नाही गौरी? अजून एक अशी एक आहे मूर्ती, हा मुखवटा, फक्त हा जरा मोठा आहे। म्हणजे माझ्या मते आपण त्या साईज प्रमाणे घेतो। ज्या उभ्या गौरी असतात त्या उभ्या गौरींच्या त्या शरीराच्या मानाने जे मुखवटे आपल्याला सूट वाटतात किंवा जे सूट होतात तसे आपण घेतो। पण मला असं वाटतं की माझ्यासाठी बेस्ट आहे, हाच घेते। छान आहे ना? आवडला? आता मुखवटे तर बघितले, अजून आपण गौरीचं काय काय सामान मिळते तेही बघूया इथे। आता अरे वा, हे बघा, इथे सेपरेट असे गौरीचे हातही आहेत, ज्याला व्यवस्थित अशी मेहंदी काढलेली आहे, बांगड्या आहेत, तुम्ही नीट बघू शकता। तुम्हाला वेगळ्या बांगड्या घेऊन त्याला घालायची गरज नाहीये। अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे इतका छान ब्लाऊज पीस आहे हा, की त्याच्यामुळे हात इतके उठून दिसत आहेत। बरं, तुम्हाला फक्त हात हवे असतील तर तसंही आपण लावू शकतो, किंवा हे बघा, आपण म्हणतो जी अप्पर बॉडी, ते अप्पर बॉडी इथे आहे, पहिलं अंग आणि हात असं दोन्ही। आणि ह्याला पूर्णपणे ब्लाऊज पूर्णपणे शिवलेला आहे, मेहंदी काढलेली आहे, तर फक्त बांगड्या घालायच्या बाकी। म्हणजे हे ऑलमोस्ट अर्धी गौरी तयार आहे, बसक्या गौऱ्यांमधली अर्धी गौरी तयार आहे। फक्त वरती मुखवटा घालायचा बाकी आहे, साडी नेसून ह्याच्यात फक्त बांगड्या घालायच्या बाकी आहे, बाकी पूर्ण रेडी गौरी आहे। छान वाटते ना? हा ब्लाऊज पीस मला जास्त आवडला। वा, अजून किती छान छान मुखवटे आहेत बघितलं? मला कारागिरांचं सुद्धा जास्त कौतुक वाटतं की
इतकी सुंदर कलाकृती त्यांनी बनवलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोळे. डोळे इतके बोलके वाटतात, म्हणजे त्या डोळ्यांमुळे असं वाटत नाही की ते मुखवट आहे. असं वाटतं खरोखर गौरी आपल्याकडे बघतात, खरोखर तो गौरीचा चेहरा आहे. मला एक किस्सा आठवला माझ्या घरचा. खोपोलीमध्ये असताना लहानपणी आई अशा 2 गौऱ्या आणायची छोट्या छोट्या, म्हणजे त्या अगदी मातीच्या असतात ना, अगदी छोट्या तशा आणल्यावर आई त्याची पूजा करायची, छान प्रसाद दाखवायची, नैवेद्य दाखवायची. छोट्या छोट्या बांगड्या आणायची किंवा छोटे छोटे तिच्यासाठी गळ्यातलं छोटा गजरा, फुलांचा छोटा गजरा करायची. हे सगळं करायची आणि विसर्जनाच्या दिवशी ती त्याचं विसर्जन करायची. म्हणजे त्या दिवशी गणपती जसे जातात तसे त्यांना पण घेऊन आई विसर्जनासाठी निघायची. मला खूप वाईट वाटायचं. म्हणजे मला असं वाटायचं की नाही, गौरींचं का विसर्जन होतं? बाप्पाचं ठीक आहे, त्याला आईजवळ जायचं असतं, गौरीचं काय विसर्जन होतं? हे मी इतकं मनावर घेतलं होतं की 1 वर्ष मी त्या गौऱ्या म्हणजे विसर्जनाच्या वेळी कोणाचं लक्ष नसताना उचलून मी लपवून ठेवल्या होत्या. खरं तर हे खूप चुकीचं होतं, पण त्यावेळी मला कळत नव्हतं. पण मग जेव्हा आई अचानक बघायला आली होती, आई म्हणाली, अरे मूर्त्या कुठे गेल्या दोन्ही, गौऱ्या गेल्या कुठे दोन्ही? तर मी सांगितलंच नाही बराच वेळ. थोड्या वेळाने आईला लक्षात आलं आईच्या की मी सकाळपासून म्हणत होते की नाही, गौरीचं विसर्जन होणार नाही, गौरीचं विसर्जन होणार नाही, त्या घरातच थांबतील. तर आईने मला विचारलं शांतपणे की तू चालल्यास का? तर मी म्हटलं की नाही, मला काहीच माहित नाही. म्हणजे खोटं बोल नको, सकाळपासून तू बोलतेस, मला कळतंय गौरीचं विसर्जन करायचं नाही, असं करायचं नाही, वेडेपणा, बाप्पा रागवेल, गणपती बाप्पा मग तुला नापास करेल, असंही मला मुद्दामून घाबरवण्यासाठी सांगितलं होतं. तर मी म्हटलं हे असं काय नापास वगैरे करत नाही, मी अभ्यास करते खूप, मी नापास नाही करणार बाप्पा मला. तर त्याच्यावरनं फायनली म्हणजे आई एका पॉईंटला भडकली होती खूप. आई म्हणाली आता वेडेपणा करून माझा हात उचलेल, मला सांग गौऱ्या कुठे ठेवल्यात. तर मी त्या माझ्या अभ्यासाचा एक खण आहे, त्या अभ्यासाच्या खणात पुस्तकांच्या मागे कागद असतो ना, पेपर, आपला न्यूजपेपर, त्याच्यात गुंडाळून ठेवल्या होत्या. आणि नंतर मला इतकं कसं तरी वाटलं. आईने शेवटी त्याचं विसर्जन केलं, पण मी खूप रडले. आईने मला समजावून सांगितलं, मला असं नसतं, त्यांचं जरी विसर्जन केलं तरी बाप्पा म्हणा, गौरी म्हणा, आपल्या सोबतच असतात ना. पण माझा हट्ट होता त्या मूर्त्यांसाठी, की त्या मूर्त्या मला आवडल्यात, त्याचं विसर्जन नाही करायचं. मी त्याची रोज पूजा करेन, कारण की आईने मला सांगितलं होतं की अरे का विसर्जन करायला लागणार, रोज असं तू देवाला ठेवून काय करणार आहेस? मी म्हटलं की नाही, मी त्याची पूजा करेन, मी रोज त्याला नैवेद्य दाखवेन, रोज मी त्याला आज साखर देईन, तर उद्या गुळ देईन, परवा गोडाचा शिरा करेन, मग तेव्हा खीर करेन, असं काय काय बडबडायचंय. पण फायनली असं काही नसतं होत. त्यांची वेळ, आता जसं गणपती बाप्पाची वेळ असते त्याच्या आईकडे जाण्याची, अनंत चतुर्दशीच्या दिवशी तो निघून जातो. पण तो फक्त निघून जातो म्हणजे आपल्या समोरून फक्त तो बाजूला होता, पण तो आपल्या मनात कायमचा असतो. विसर्जन हे फक्त निमित्त आहे की गणपती बाप्पांना आता निरोप द्यायचा आहे, पण गणपती बाप्पा कधीच कुठे लांब जात नाही. तसंच गौरीचं आहे, आपल्या सोबत त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असतो. नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा सेलिब्रेटिंग गणेशामध्ये स्वागत. जसं ब्रेकच्या आधी मी म्हटलं होतं की मला गौरी सजवायच्या आहेत, सुंदर सुंदर दागिने घालायचे, त्याची सुरुवात आता आपण करूया. सगळ्यात आधी साड्या शोधूया आपण. दादा जरा वेगवेगळ्या साड्या दाखवाल प्लीज. छान आहे ना? चला वेळ न घालवता लगेच आपण गौरीला सजवूया. या आता आपण साडी नेसवायला सुरुवात करूया. हा स्टँड, ह्याच्यावर आपल्याला गौरीची ही आपण जी म्हणतो अपर बॉडी ती आपण ह्याच्यावर ठेवणार आहोत. आता साडी नेसवायला सुरुवात करूया. रेडीमेड साडी आहे. स्टँडच्या भोवती ही साडी पहिले वेलक्रोला अटॅच करून घ्यायची, त्याच्यानंतर ही आतमध्ये अशी ठेवायची आणि त्याच्यावर
बॉडी ठेवायची आणि जेणेकरून ह्या निऱ्या बरोबर अशा सरळ खाली दिसाव्यात. हा, आता याच्यानंतर ही साडी नेसवताना सगळ्यात आधी जसं आपण आधी पदर काढतो किंवा आधी या निऱ्या काढतो तशा काढायच्या नाहीयेत. आधी आपण पहिले पूर्ण पदर वर घेऊया आणि आता हळूहळू बारीक बारीक निऱ्या काढूया. हे काम मला फार आवडतं. बॉर्डर किती छान दिसते बघा, है ना? सगळे दागिने मी आणलेले आहेत. आता ती दागिने आपण गौरीला घालूया. सगळ्यात आधी नथ. ही खड्यांची नथ किती छान आहे बघा, गोड आहे ना. मोत्यांची नथ आपण नेहमीच बघतो, जरा ही थोडी वेगळी नथ. ठुशी हा प्रकार तर म्हणजे सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे हा. वा, सगळे दागिने किती छान उठून दिसत आहेत. आता आहे तसा पदर आपण डोक्यावरनं घेऊया. नटली आमची गौरी. आता फक्त एकच राहिले ते म्हणजे हिरव्या बांगड्या. त्या पण आपण आता घालूया. किती गोड दिसते ना गौरी. बरं, हे दागिने आपण घातलेच, पण पर्याय म्हणून सोन्याचे दागिने सुद्धा मार्केटमध्ये आलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या सुद्धा आलेल्या आहेत. त्या आपण बघणार आहोत. पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. की साड्यांमध्ये काही पर्याय मला बघायचे, दागिन्यांमध्ये सुद्धा मला काही पर्याय बघायचे. त्या गौरीला तर नटून सजवून झालं, मस्त साडी नेसली, छान सजली ती. आता वेळ आली माझी गौरी सजवणे. त्यासाठी मला काही साड्या बघायच्यात, काही दागिनेही बघायचे आणि त्याच्यासाठी मी खरेदी करायला आली आहे दादरमध्ये. तुम्हाला माहिती आहे, दादरमध्ये आले म्हटल्यावरती आपल्याला जी खरेदी करायची ती होणारच. मराठी संस्कृती, मराठी परंपरा जपणारं माहेरघर म्हणजे दादर. आपल्याला जे हवंय ते इथे मिळतच मिळतं. चला तर मग उरलेली खरेदी करूया. कम ऑन. इथेही आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या गौऱ्या बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या दाखवायला सांगितल्यात मी. आता माझ्या गौरीला जी साडी आवडेल तशी मी घेणार आहे, तिला जशी सूट होईल तशी मी घेणार आहे. आपण वेगवेगळे कलर्स बघूया. माझ्या मते ज्येष्ठ गौरीसाठी ही पिवळी साडी आणि कनिष्ठ गौरीसाठी ती डार्क ग्रीन. करेक्ट ना? साड्यांची खरेदी तर झाली. आता मला वळायचं दागिन्यांकडे. पण खरेदी करता करता इथे एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या, म्हणजे कळलंय मला एक, की इथे एक गौरी आहे जिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जिचे डोळे जर्मनीहून मागवले आणि खूप सुंदर गौर आहे ती. बघूया का? चला, साड्यांची खरेदी झाली. जशा मला साड्या हव्यात तशा मला मिळाल्या. वेगळी एक गौरही बघायला मिळाली. आता काय राहिलं? दागिने. माझ्या गौरीसाठी दागिने राहिले नाही का? चला तर मग त्याची खरेदी करूया. थँक्यू. अरे वा, इथे काहीतरी नक्कीच स्पेशल आहे. गौरी किती छान सजवल्या आहेत. मला हवे तसे दागिने मिळणार इथे नक्की. चला जाऊया. वाव, खूप सुंदर दागिने आहेत. भरपूर व्हरायटी दिसते. माझ्या मते दागिन्यांची खरेदी इथेच झाली पाहिजे. गौरीसाठी काही दागिने दाखवाल का?
सौंदर्य तुम्ही बघत असाल. हा नारळ तुम्ही बघितलात, ह्याच्यावर गणपतीचं डिझाईन आहे. 1 ग्रॅम सोनं आहे ह्याच्यावरती. किती सुंदर आहे हे. हो, किती गोड आहे. हे सगळं पटकन खावंसं वाटतंय मला, इतकं खरं वाटतंय. मस्त. अपेक्षेपेक्षा पण खूप छान छान दागिने दिसत आहेत मला इथे. वा, मुकुटावरती ठेवण्यासाठी छत्री. वा वा वा, काय लाड आमच्या गौरीचे हे बघा. वा, किती सुंदर वाटते ही. मेखला, कंबरपट्टा आहे बघा. हे सगळे दागिने घातल्यावरती गौरीचं रूप किती सुंदर असेल हे मी आता इमॅजिन करू शकते. अशा पद्धतीने गौरीची सगळी खरेदी झालेली आहे. मी आता इमॅजिन करू शकते की गौरी किती सुंदर दिसणार आहे हे सगळं घातल्यावर. आणि मला उत्सुकता आहे फारच, कधी गौरी येतात आणि तिला मी सजवते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.